कुठली? भद्रा. तिसरी नदी भोगावती. रूप, एखाद्याला सांगा कल्पनेमध्ये एखादा रूप भोगायचा आहे, रूप नसून एखादा भोगून दाखव, शक्य नाही आहे का? म्हणजे भोगाचे जर अधिष्ठान असेल तर रूप आहे, भोगाचा जर अधिष्ठान असेल, सांगावं एखाद्या माणसाने कुठलाही, समजा एखाद्याला बुचकी आली दसरे निमित्ताने की मला द्वेष भोगाचा आहे, तर तू द्वेष जरी भोगत असेल तरी अधिष्ठान कुठले तरी रूपाला तुला लावायलाच पाहिजे, अमक्याच्या. त्याला विचारा, सद्गुरू बोलले मृत्यूलोकात कोणी मृत्यूलोकात असं कोण आहे का की कुठलाही देह समोर न येता शिवी देतोय? आहे का साहेब? कुठला तरी अधिष्ठान त्याला पाहिजे, म्हणजे रूप समोर पाहिजे. अशा कळले की नाही? मग ही नदीचं नाव काय? भोगावती. ही नदीचं नाव काय आहे? भोगावती. बघा, शब्द, स्पर्श, रूप आणि सद्गुणाचा क्रम बदलला. गंध आणि रस. कुंभी म्हणजे गंध आणि रस म्हणजे सरस्वती. रस म्हणजे कसला? म्हणून मन ठेवली. रस म्हणजे सरस्वती. एखाद्याला नाही पटत असेल तरी मन जरी आठवलं तरी कळेल. तोंडात पाणी येतो ना, म्हणजे रस कुठे ठेवला आहे ना. म्हणतो ना तोंडात पाणी आला का म्हणजे काय झालं? ते चिंचेचं नाव घ्या. नक्की ना? चिंचेचं नाव घ्या. नाव घेता चिंच दिसते. नक्की ना? अशा कळली की नाही साहेब? ही चिंच लहान पोरं खातात ती नाही, मोठी माणसाची चिंच आहे. तो खातो तो कोण? आपल्याबद्दल विषय चालू नाही का? म्हणून हे ओवी 16वी ओवी घ्यायची आहे, अति महत्वाची. शब्द, स्पर्श, रस. शब्द, स्पर्श, रूप, गंध आणि रस. ऐसी प्रख्यात पंचगंगा. ऐसी प्रख्यात पंचगंगा. किती प्रख्यात सांगा? प्रख्यात कधी? त्याला प्रख्यात करणारा भेटला तेव्हा, नाही तर त्याच्या बाकीसाठी गुप्त गंगा ना. गंगा कशी गुप्त आहे? एखादा बोलतो की ती आणली, तिथून आणली सगळ्यासाठी, त्यांनी तिथून आणलेली, वरून आणली. सांगा एखाद्याला कोणाला दिसते का वरून आणलेली? वरून आणलेले शब्द सगळे बोलतात, पण सद्गुण दाखवला हे वरून आणलेली गंगा. देहाला उभा करा तर वरून आणलेली गंगा कुठली असत आहे? भाषा ऐकली ना? ऐसी प्रख्यात पंचगंगा आदि कृष्णेची या संगा प्रयागावरी असे सांगा. संगमस्थान मनोहर. संगमस्थान मनोहर, मनाला हरणारा जो स्थान. महत्वाच्या ते बागामध्ये फिरायला गेलो म्हणून तो मनोहर नाही. जसं काय होतं, मी बगीचेमध्ये गेलो फिरायला, काय मनोहर आहे? मनोहर तो नाही. मनोहर शब्दाचा संधी निषेध केला तर मनाच्या हरण असं रम्य स्थान कुठलं आहे का? पंचगंगाच्या. मनाला हरणारा ना. मनाला हरतो की नाही हरतो? मनाला हरतो तेव्हाच आपण बोलतो 1.5 तास कुठे गेले कळला ना. मनाला टायमिंग माहिती पडला नाही ना, म्हणजे टायमिंगच्या पलीकडे नेला ना, त्याला मनोहर शब्द वापरला. काय वापरलेला आहे? मनोहर शब्द. पुढे अमरापूर म्हणजे राम. हे मनोहर शब्दाचे उत्तम माणूस बघतो ना. बघा तुम्ही एक पृथ्वीची चक्कर मारा, एक पृथ्वीच्या कडे चक्कर मारला की नाही सगळीकडे साहेब, तर तुम्हाला दिसेल आपली बैठकीमध्ये बसणारे एवढे माणसं दिसतात फक्त, बाकीची माणसं दिसत नाही. सद्गुरू बोले पृथ्वीची रचना बघ कशी आहे. पृथ्वी एक भाग आहे आणि बाकीचा भाग जल आहे. जसं ती पृथ्वीचा मेजरमेंट आहे तसा इथे प्रत्येक मनुष्याच्या आकाराचा जर मेजरमेंट घेतला आणि त्याची टोटल मारली तर या पृथ्वीच्या क्षेत्रफळ आणि मनुष्याने व्यापलेला जो आकार आहे याचा क्षेत्रफळ दोघांच्या सारखा असेल. मग काही क्षेत्र धान्याने शेतीसाठी वापरलेलं आहे. मग आम्ही विचारला, मग ते गार्डन बिर्डन बगीचे, ते म्हणे स्वामींनी वापरलेला आहे तो, जे समर्थाने उपजून केलेला नाही, कोणी उभं केलेला आहे. भाषा कळली नाही? डेव्हलपमेंट बोलतो ना. काय म्हणतो? डेव्हलप केलेला. हा आला आयची उतरातून, पण डेव्हलप केला हिमालयातून उतरले. मग हा गार्डन कुठला जाय? बगीचा. म्हणून मनोहर शब्द कुठे काय? मनोहर. कसा डेव्हलप असतो? मनोहर असतो. जो माणूस गेला त्याला रम्य वाटतो. काय स्वामीचा आहे, काय स्वामीचा ओरिजिनल नाही. ओरिजिनल असेल तर आज्ञेने यायला पाहिजे, आणि आज्ञेने आलाय, आज्ञेने टिकायला पाहिजे.
विषय पक्का लक्षात ठेवा. आज्ञाप्रमाण. आज्ञाप्रमाण अशा वेळेला काय सांगतो म्हणून हे रम्य का मनोहर आहे म्हणून शब्द कळला ना, मनाच्या हरण करणारा